ब्लाऊज बी सगळ्यात फर्स्ट टाइम शिवलं होतं जेव्हा ब्लाऊज घेतलं चल काय बोललो, व्हिडिओ खूप मोठा झाला तर चला लाईक. तर राम राम मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि इकडे बघा रोहिणी. रोहिणी नमस्कार. नमस्कार. कधी आणायचं? कधी आणायचं म्हणजे तुम्हाला टाइम नाही, मलाच म्हणते कधी आणायचं. काय हा काय 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 आणायचं? काय आणायचं? आम्हाला जायचं शॉपिंग करायला, पण आजचा रविवार. आज सगळं मार्केट बंद झाला. हा बंद झाला. तर स्वागत आहे मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज रोहिणी करत आहे काय करायली का? बटाट्याची भाजी. चल ना जाऊन तर बघू. इकडे बघा विचारली आहे मेथीची भाजी. तर आज रोहिणी दाखवणार आहे. रोहिणीची आपण साडी कलेक्शन बघणार आहोत. किती आहे काय एवढी नाही माझ्याकडं. चल बरं आज दाखव बरं आज. चल बर मसाला काढून घ्यायचा. काय किती साड्या टोटल तुझ्याकडे? लग्नातल्या काही आता किती आहे? घेतलेल्या किती आहे? 7 किंवा 8. 7 किंवा 8. ओके झालं का? मनीष ताई आता व्हिडिओत नाही आला यार आज. तुम्हाला काय फोन आला? हा कोण आला काय? टॅग मारले वाटतं भाऊ ना. नाही ना नाही ग मारली ना. पाहिलं तिचा व्हिडिओ काच का नाही आला? हा मला थोडी इथं. मग असं कशाला बोलती तू? काही पण मारली असन त्याने, त्याच्यामुळे तिचा व्हिडिओ नाही आला आज, माहिती का? बाकी तुम्हाला पसरा दिसत असेल तर इग्नोर करा. आणि आपण आईला पण बोललेलो आहोत. आई इकडे जरस. बाकी आज थोडी थंडी आहे. स्ट्राईक मारली का? कोणाला मारली होती पण आता चालू केलं. आज काय चालू कर? तिचा तो व्हिडिओ दुसऱ्या चॅनलवरून आला. नाही ना भाऊ ना सांगितलं. तर जाऊ दे, जास्त काही इन्व्हॉल्व करू नका तिला. तर परत मला कमेंट येईल की तूच सांगतो. आता काय कर, चल आमच्या सोबत उद्या. आम्हाला थोडी शॉपिंग करायची आहे. शॉपिंग नाही, आधी दवाखान्यात जा. बस दवाखान्यात जाऊन तिकडे जाऊ. भया तुम्ही दोघं जा. परी मागे लागते बाळा माझ्या. चल जाऊ दे, काय नाही होत. नाही मग तुला माहिती आहे ना रोडवर कशी पळती. तिला घेऊन जाऊ ना, मी घेतो बाबा तिला. चल उद्या दवाखान्यातला व्हिडिओ येणार आहे आपला, तुम्ही पाहायला विसरू नका. याने केलेली मेथीची भाजी. हा आता लास्ट महिना आहे, शेवट. आता मी दवाखाना शेवट. त्याला आम्ही 15 दिवस पहिलेच बोलणार आहे. आणि मनीषताईला पण बोलणार आहे, कारण की त्या दोघी त्याच्यानंतर माझ्या थोडा सपोर्ट होऊन जातो. आणि तो रिक्षावाल्याला त्यांना सांगून ठेवलं का नाही? त्यांना तुला सांगून ठेवायची वस्तू. रिक्षावाले आपल्या दोन नंबर आहे. रिक्षावाले काय कुठं काय काय म्हणली? साडी एक सुद्धा हे करणार नाही. काय नाही करणार? तरी मी लग्नात साड्या दाखविलेल्या आहेत, त्यावर डबल रिपीट दाखविणार नाही. मग काय हे बा किती मोठे गठोड आहे. हे तरी कमी. माझ्या मम्मी जितकं कपाट भरलेले काय? हे तरी कमी. माझ्या मम्मी जितकं मोठं कपाट भरलेले. दाखव बरं कोण कोण. 2 साड्या कपाट. आता मी हे नाही सांगू शकत कोणती साडी कधी घेतलेली, काय घेतलेली ते नाही सांगू शकत. चला आता एक साडी मी सांगतो, आपले सबस्क्रायबर ओळखून दाखवते का ना. जे डेली व्हिडिओ पाहतात ना आपले, त्यांना माहिती. चल ठेव. मी नाही सांगू शकत मी, कारण मला सुद्धा लक्षात नाही मी कोणते काय घेतली, कधी घेतलेली साडी, कशासाठी घेतलेली, कोणी साडी मला कशासाठी दिली. चल ही कधीची आहे? ही माझ्या लग्नात. ही लागण्याची कृष्णाची. साडी माहिती तुम्हाला कशाची म्हणून? हा कशाची? दिवाळीची. ही साडी याच्यावरच ब्लाऊज आहे का? थांबा ना. हे ब्लाऊज याच्यावरच आहे का?
ही साडी माझ्या मम्मीने दिलेली मला 7व्या महिन्यात. ही का 7व्या महिन्यासाठी दिली का? हा. ही तर काही घातलीच नाही का तू? कोणती? हे साडी काय घातलीच नाही. आणि ही कधीची सांगा बरं, ही नक्की सांग. ती साडी मला 7व्या महिन्याची होती. माझं लक्षात नाही. ही कोणी आणली? तुम्ही आले. तर तुम्ही सांगा बरं ती कधीची. तुम्ही सांगा, कारण actually मी आणि सांगाल तुम्हाला पण ना. ही सुद्धा सांगा तुम्ही कशाची. ही तू काय सांगते माहित तुम्हाला. तू काय सांगते? ही नाही माहित तुम्हाला. ही माझ्या भावाने मला रक्षाबंधन दिलं. अच्छा. आणि ही साडी हिचं ब्लाऊज शिवला नाही का? नाही. ही साडी बघा किती मस्त आहे. मी कारण काऊन नाही शिवलं, कारण डिलिव्हरी झाली मग ब्लाऊज बरोबर येत नाही काही. म्हणून नाही शिवलं का? स्टिचिंग घ्यावं त्याच्यावर. आणि हिच्यावर ब्लाऊज नाही का? आहे का? ही एक इतक्या मोठ्या साड्या रोहिणीकड, बाप रे बाप. हे कशावरचं ब्लाऊज आहे? ब्लॅक हिच्यावरचं. आता घेतली साडी हे का? हे बा, ही ब्लॅक साडी आता घेतलेली किती मस्त आहे. हे बघा हिच्यावरचं ब्लाऊज. आणि ही कोणची? ही ऑर्गेन्झा आहे का? ही माझ्या लग्नातली ही का? अशी सहजच घेतलेली घालायला. ही ऑर्गेन्झा. रोहिणी हिच्यातली साडी एक पण दिसली नाही का मला. अरे बाप, ही लयच भारी साडी आहे का? मी घातली साडी. ही कधी घातली तू? वड सावित्री. हे बघा किती मस्त साडी. मला आता लोक दिसली नाही ही साडी. वड सावित्री पौर्णिमा होती माझी. हे बघा हिचं ब्लाऊज किती छान आहे. हे बघ एवढ्या साड्या मग तू काय रील बनवण्याच्या टायमाला कोण नाही येत करत? काठापदर साड्या एवढं हे होत नाही मग काय. आणि माझी साखरपुड्याची दाखव कोणची साडी आवडते तुला याच्यात? मला माझी साखरपुड्याची. बाप. तू एकच बार ट्राय केली वाटते? 2 वेळेस घातलेली आहे. का? ती जरा हेवी आहे ना त्यामुळे. ती कोणी घेतली होती? फॅब्रिक बघा किती छान. ही माझी साखरपुड्याची. ही कोणी घेतली होती का? एकदा तरी वेअर करीन ही साडी मी. ही का? ही कोणी घेतली होती? ते नाही माहित मला. माझी साखरपुड्याची. इतक्या मोठ्या साड्या रोहिणी तुझ्याकडे? हे तर काहीच नाही. लग्नाची साड्या बी 2 आहे पण त्यात कारण दाखविलेलं आहे ना त्यामुळे मग ते रिपीट दाखवणार साडी. कुठे? कपड्यात आहे त्यामुळे एवढं ऍडजस्ट नाही होणार ना मला एकटीला. कोंब आणि ते काढा त्याच्यामुळे मी हे करा. आमचं तिकडे कपाट आहे ओम भाऊच्या रूम मध्ये. आमच्या रूम मध्ये जागा नाही ठेवायला. हे छोट आहे. त्याच्यात थोडं कसं तरी हे केलेलं ऍडजस्ट. ते बी फुल झाला आता रोहिणीमुळं. माझ्यामुळं कसं काय? कारण सगळ्यात जास्त कपडे तुमचीच, माझी नाही ना. हो का? एक तरी खाणं करणार ना आपल्या बाळाच्या कपड्यासाठी. आज ही पूर्ण रूम सजवणार आहे बघू. जरा सजावट करणं वाढणार आहे आपल्याला. ब्लाऊज बी छान शिवलेला पण आता ब्लाऊज येईल तर येईल ना काय भेट मला. दाखव वरची ब्लाऊज. कोणता कलर आहे? वांगी कलर. वांगी सगळ्याचा फेवरेट कलर असते माहिती का तुला? मला ब्लाऊज येईल का नाही ते बी नाही माहिती आता. ओके. म्हणजे पहिले रोहिणीचं समजा वेगळं होतं. लग्नाच्या आधीची साडी ती आहे की नाही? एकदा तरी ट्राय करणार ही साडी. मला लय आवडते ही साडी. लय आवडते. मग अशीच आणायची घे का आता परत? आता साडी नाही, आता हे आणणं पडन. आता मी ड्रेसच घालणार आहे. ड्रेस फंक्शन सण असले तर घेणार साडी का? ओके. जसं म्हणजे तसं. फंक्शन असले. आणि ती कोणची? ती दाखव. ही सुद्धा साडी मला याला चालेल 7व्या महिन्याला चालेली. उकलीत नाही त्याला असं कलर बी नाही माझ्याकडं. कोणची? पैठणी. पैठणी. ओके. पैठणी सगळं ब्लाऊज शिवायला टाकणार. माझ्याकडे माहिती का आता ब्लाऊज किती शिवायला होईल माझी? किती? 7-8 ब्लाऊज होईल माझी शिवायला. ब्लाऊज बाप रे बाप. तू याचे ब्लाऊजच शिवेल नाही का? काऊन? कारण शिवणच नाही. काऊन? डिलिव्हरी झाली कसं ब्लाऊज हे होईल ना. ओके. फिट होते लहान होते त्याच्यामुळे मग डिलिव्हरी झाली जशी मला तशी शिवायची. ओके. दाखव इकडं. एक मिनिट. हे जरी
माझ्याकडनं पन्नी फाडणार आहे. तिचं पद हे दाखव बरं काय म्हणते त्याला बाई मी सगळं कॅमेरे माझी तेच ना मग त्याच्यामुळे मी ती काढा. डायरेक्ट आता तुम्हाला काही ब्लाऊज जेव्हा शिवायला टाकेन शिवून आणल्यावर मग घातली मला साडी तशी. मी साडी खूप वेळ घातलेली, खूप वेळ लागली साडी, लई वेळ घातलेली. हो का हलकी म्हणून ऍडजस्ट मला तेव्हाच घालण्यात येते ही साडी. तर चला खूप वेळ घातली. एवढाच होता आजचा व्हिडिओ. ही बी बराच वेळ तर उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. उद्याच्या व्हिडिओ मध्ये खूप भारी व्हिडिओ राहणार आहे की नाही का. हे ब्लाऊज मी सगळ्यात फर्स्ट टाइम शिवलं होतं जेव्हा ब्लाऊज घेतलं. चल काय बोललो व्हिडिओ खूप मोठा झाला. तर चला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा आणि सांगा व्हिडिओ कसा होता. तोपर्यंत बाय बाय. 100 घ्यायचं 200 देऊ. काय आजी कस काय तुमची तब्येत. हा नमस्कार. आजीचा नमस्कार घ्या मित्रांनो मैत्रिणींनो. आजी स्पेशल आपल्याला नमस्कार द्यायला येत असते व्हिडिओ मध्ये. जेवण झालं का. नाही ना होते ना. काय वाटतं तुम्हाला. चांगलं वाटतं बा. काय वाटतं रोहिणी बद्दल. चांगलं वाटतं. काय होईल पोरग हे बा पोरगच पाहिजे आम्हाला. पाहू आता आजीचं म्हणणं खरं आहे का वहिनीचं म्हणणं खरं आहे. माच म्हणलं खरे. बघू ना तुम्ही बी इथंच ना आजी आई पण वहिनी पण इथंच. हा तर लवकरच तुम्हाला सांगणार आहे मी. हा सांग. आणखीन त्याला वेट करणं पडेल आणखीन 28-20 दिवस किंवा 22 किंवा 24 दिवस. हो. तर चला मी रोहिणी तुम्हाला कलेक्शन दाखवतो साडीचं कसं आहे काय. आणि रोहिणी बसलेली आहे इथं. काय चालू आहे आपल्याला आलूच भाजी करू राहिली. कशाला आपल्या कशाला मसाला भाजायचा. मसाल्यासाठी मसाल्यासाठी. दादाला वेगळी भाजी करायची ना. तुला कालच म्हणलं ना आराम चालू कर आता. मग काय करू आराम करून काय करू. ती चाकू घे रोहिणी लागन गिगन तुला. आरामच आहे ना. मग ती काय म्हणाल तुला काय चाकू घे. चाकूनी नाही जमत ते लावते लावते झालं झालं लाव झालं संपलं. तेवढंच लागत होतं खोबरं. चाकू घेऊन कर बरं काय करायचं होतं. केली आलूच भाजी. ऐकत थोडं पण नाहीये. आणलं बघा रोहिणीसाठी मी हे आणलं.